येईल का जुळून नाते? डॉक्टर कशा आहेत दिव्या मॅडम? शिवने विचारलं. तसे डॉक्टर हसले आणि म्हणाले, खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे त्यांच्या बॉडीने औषधांना. मला वाटतं कदाचित त्या उद्याच येतील शुद्धी. इथून पुढे शिव मितालीला भेटून हॉस्पिटलमधून निघाला. आदित्यला फोन करून त्याने दिव्याची प्रोग्रेस सांगितली. ते ऐकून आदित्यला बरं वाटलं. माझी कॅटुली लवकर बरी होऊ दे, तो मनातच म्हणाला. ती जशी होती तशी त्याला आवडत होती. तिची ती डायरेक्ट मारायची ॲक्शन त्याला आवडत होती. पण तरीही तो मॅन होता. रोज रोज तिला तसं करू देणार नव्हता. तो आदित्य देशमुख आहे हे तिला माहीत असणं गरजेचं होतं. तो काहीही करू शकतो, पण तो काही करत नाही याची जाणीव देणं गरजेचं होतं तिला. ते तो करणारच होता. रात्री झोप लागली ती तिचा चेहरा समोर राहूनच. सकाळी जाग लवकर आली. त्याने तयार होऊन मीटिंगसाठी शिवला कॉल केला. लवकर मीटिंग संपवून तो दिव्याला बघायला जाणार होता. तिला शुद्ध आली की शक्यतो समोर जायचं नव्हतं त्याला. शिव पोचला तसे दोघेही मीटिंगला गेले. अर्ध्या तासात मीटिंग संपवून ते दोघेही हॉस्पिटलला निघाले. वाटेत थांबून शिवने दिव्याला ज्यूस आणि मितालीला नाश्ता घेतला. दोघेही हॉस्पिटलला पोहोचले. दिव्या झोपली होती तर तिच्या बेडला डोकं टेकून एका हातात दिव्याचा हात घेऊन मिताली झोपली होती. कदाचित रात्री दिव्याच्या काळजीने झोपली नसेल. उशिरा झोप लागल्यामुळे अजून जाग आली नसेल. डॉक्टरांचा 9चा राऊंड होता. आदित्य आणि शिव लवकर पोहोचले होते हॉस्पिटलला. डॉक्टरला यायला अजून अर्धा एक तास होता असेल. आदित्यने सोफा बघून बसून दिला. शिवने आणलेला नाश्ता ज्यूस कपाटात ठेवून आदित्यच्या बाजूला बसला. मिताली गाढ झोपली होती की तिला जागच नव्हती. तिला कोणीच उठवलं नाही. थोड्या वेळाने आदित्यने मितालीला उठवायला सांगितलं, कारण त्यांनाही ऑफिसला जायचं होतं. शिवने मितालीला आवाज दिला पण तिच्या काहीच कानात घुसलं नाही. 2-3दा आवाज देऊनही उठली नाही. तसं शिवने तिला हाताने हलवून उठवलं. मिताली झोपेतून घाबरून उठली. मिताली, आम्ही आलोय. तू झोपलेलीस म्हणून उठवलं नाही. सरांना जायचं आहे. डॉक्टर यायला झालेत, फ्रेश झालीस तर बरं होईल. शिव म्हणाला. तशी मिताली धडपडत उठली. बसून झोपल्यामुळे तिचे पाय आखडले होते. घाईत उठल्यामुळे तिचा तोल गेला. शिवने हात देऊन लगेच सावरलं. त्याने आदित्यकडे बघितलं. सर, ते रात्री खूप उशिरा झोप लागली त्यामुळे जाग नाही आली म्हणत ती बाथरूममध्ये पळाली. डॉक्टर आले, चेक केलं. दिव्या आता बरीच स्टेबल होती. नॉर्मल होतं सगळं, फक्त शुद्ध यायची बाकी होती. आता काहीच चिंता करायची गरज नाही. ते लवकरच येतील शुद्धीत. डॉक्टरांनी सांगून मेडिसिन दिले आणि निघून गेले. मिताली सहित सर्वांना बरं वाटलं. शिव, ती शुद्धीत येईल म्हणाले डॉक्टर. तर मला निघायला हवं. शुद्धीत आल्या आल्या मी नको समोर तिच्या. उगाच तिला त्रास नको माझ्यामुळे. असं म्हणून आदित्य उठला. दिव्याजवळ आला. कालच्यासारखा तिचा हात हातात घेतला आणि थोडा वाकला. आता ओठ टेकवणारच की त्याच्या हातातून हात गायब झाला. आदित्यही दचकला. लक्षात येताच त्याने हळूच दिव्याच्या तोंडाकडे नजर नेली. तिची नजर त्याच्यावरच खेळली होती. जसं काय तो मोठा गुन्हेगार होता. दिव्याच्या नजरेत त्याला रागच दिसला. ओहो, वाईल्ड कॅटुली उठली माझी.
तो विचार करत होताच की तिचा खरमरीत आवाज त्याच्या कानात पडला. मी झोपली होती तर तुम्ही माझा फायदा घेताय. तिचा खवळलेला आवाज ऐकू आला. हुश. आत्ता खरे आदित्यचे कान तृप्त झाले होते. आदित्यचे ओठ हळूच रुंदावले. त्याने तिच्याकडे बघत विचारलं, उठलीस तू? त्याने प्रेमाने विचारलं. तुम्ही इथे का आलात? दिव्याने उत्तर न देता त्यालाच प्रश्न विचारला. येणारच नव्हतो, पण तुझ्या मैत्रिणीला विचार, तिनेच फोन केला होता तुझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा. मिताली स्वतःच आश्चर्यचकित होती. मी कधी फोन केला आदित्य सरांना? पण सध्या वेळ निघून जाण्यासाठी आणि वाद न होण्यासाठी ते ठीक होतं, म्हणून मिताली काहीच बोलली नाही. तशी दिव्याने मान दुसरीकडे वळवली. आता दिव्याकडे बोलायला काही नव्हतं, पण तरीही त्याचा राग होताच. तू जास्तच बोल नाही का बागत? तिला गृहीत धरतो, तिची परमिशन न घेता हात हातात घेतो. तेच आवडत नव्हतं दिव्याला. पण ही शुद्धीत नव्हती. आता काय आदित्यने हिच्या सोबत बेशुद्ध होऊन विचारायचं का? कारण तिच्यावर तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत होता. त्यामुळे नकळत त्याच्याकडून काही गोष्टी होत होत्या ज्या त्यालाही नंतर रिअलाइज होत. तोपर्यंत बाईंचा पारा हाय लेवलला पोचलेला असायचा. आत्ताही आवाज कमी नव्हता. आत्ताच शुद्धीत आली असं कोणी म्हणणार नाही. मिताली निघतो मी, म्हणून हसत निघून गेला. पाठोपाठ शिवही दिव्या आणि मितालीला नाश्ता करायला आणि ज्यूस प्यायला सांगून बाय करून निघाला. शिव, आज मी थोडक्यात बचावलो, आदित्य हसत म्हणाला. बॉस, तुम्ही घाबरता दिव्या मॅडम ना? शिव डोळे मिचकावत म्हणाला. कारण आज त्याला हसताना बघत होता. कालपासून त्याचा चेहरा उतरला होता. तिला दिसू नये, तिचा मूड खराब होऊ नये म्हणून लवकर निघत होता. पण शेवटी त्याची कॅटुली जागी झालेलीच. तो मिस करत होता तिला. पण दिव्या मॅडमना कोण सांगेल? त्याचा चेहरा सांगत होता की तो किती खुश होता. खरंच घाबरतो, कधीही काही करते. बरं दुश्मन नाही की उचलली बंदूक आणि लावली डोक्याला. प्रेम करतोय. तिला हर्ट झालं तर मलाच जास्त त्रास होतो. म्हणत आदित्यने शिवच्या विरुद्ध तोंड केलं. बॉस, म्हणत शिवने आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या हातावर थोपटत आदित्य म्हणाला, आय एम ओके. पण एक गोष्ट मला सारखी खटकते शिव. कोणती? शिवने जाणून घ्यायच्या उत्सुकतेने विचारलं. तिला माझ्याविषयी खरंच फिलिंग नाहीत की तिला स्वतःला पळायचं आहे या फिलिंग पासून? नेहमी राग करताना बघितलंय मी तिला. थोडासा हर्ट होतो मी, आदित्य म्हणाला. एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनला कोणीतरी हर्ट करत होतं, तेही काही मोठं न करता. शिवला कमाल वाटत होती. सर, दिव्या मॅडम पण नक्की पडतील तुमच्या प्रेमात, बघा तुम्ही, शिव म्हणाला. तसं आदित्यने त्याला मिठीच मारली. आज बॉस भलताच खुश होता. शिवलाही बरं वाटलं. गेले 8 दिवस काही ना काही सुरूच होतं. कधी आदित्यला काही होतं तर कधी दिव्याला. दोघेही एकमेकांना दुखापत करत होते. पुन्हा दोघांना काळजी वाटत होती. जर दोघे एकत्र आले तर तितकंच छान नातं निभावतील. दोघेही रागीट असले तरी प्रेमही तितकंच जबरदस्त करतील. शिव, ती आता चांगली आहे. नितीन पण अरेंज झालाय. आता काही टेन्शन नाही. तिला कुठे जायचं तिथे जाऊ दे कामाला. मी त्या कंपनीला हायर करेन. दॅट्स माय टार्गेट.
आदित्य म्हणाला आणि शिवने डोळेच मोठे केले. ती कामाला जाईल, ती कंपनी हायर करणं सोपं नव्हतं. समजा एखाद्या मोठ्या कंपनीत ती कामाला लागली तर आदित्य तरीही ती कंपनी करेल का हायर? मग तर खरंच खास असेल हे प्रेम. आदित्य ऑफिसमध्ये गेला. सोबत शिवही होताच. आदित्य येऊन खुर्चीत बसला. त्याला अजूनही तिचा तो रागवलेला चेहरा आठवत होता. फायदा घेता काय म्हणून विचारत होती. वेडी, फायदा घ्यायचा तर वाट कशाला बघितली असती? तो तर कधीच घेतला असता. खूपच कमी समजते आपल्याला ते. तो एकटाच मान हलवत होता तर शिव त्याच्याकडेच बघत होता. बॉसला नक्की आपल्या काय झालंय? एकटेच मान हलवतात, एकटेच हसतात. सर काय झालं? शिवने विचारलंच. आपल्यासारखी त्यालाही उत्सुकता, नक्की काय झालं जाणून घ्यायची. अरे शिव, मी आदित्य देशमुख, मला काही कमी नाही. तिचा फायदा घ्यायचा असता तर डोक्यात फ्लॉवरपॉट का घालून घेईन, कानाखाली का घेईन? फायदाच घ्यायचा असता तर घेतला नसता का कधीच? हात हातात घेऊन कशाला किस करत राहिलो असतो? ती खरंच मला कमी समजते. काय करू जेणेकरून मला जास्त काही न करता तिला समजेल की मी नक्की काय आहे. ती स्वतःला स्मार्ट समजत असली तरी मी ठरवलं ती जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी शोधून काढेन मी तिला. हे का नाही समजत तिला? आदित्य शिवकडे बघून बोलत होता. सर, दिव्या मॅडम खूप साध्या आहेत. रागीट आहे पण जगाचा जास्त अनुभव नाही. त्यात त्या नितीनने त्यांना फसवलं, त्यामुळे त्या सगळ्यापासून लांब पळतात. तुम्हाला जरा धीराने घ्यावं लागेल, शिव म्हणाला. किती धीराने घेऊ? आता मॉम, डॅड आणि आजी किती मागे लागले आहेत लग्न कर म्हणून. माहीत नाही तुला, आजीला तर पंतू बघायची घाई. आदित्य म्हणाला. बॉस, दिव्या मॅडमला जिंकायचं तर तुम्हाला थोडी वाट बघावीच लागेल. कारण घाई करून मॅडम प्रेम करत असल्या तरी तुमच्या हाताला येणार नाही. त्यापेक्षा सबुरीने घेतलात तर त्या तुमचा नक्कीच विचार करतील, शिव म्हणाला. शिव, नाही रे पेशन्स माझ्यामध्ये, तू समजाव तिला, आदित्य म्हणाला. अगदी लहान मुलाने हट्ट करावा तसा तो शिवकडे बोलत होता. सर, प्रेम थोडंच समजावून होतं, शिव हसत म्हणाला. त्याला आदित्यमध्ये लहान मूल दडल्याचा भास झाला होता. अरे माझ्या समाधानासाठी तरी हा म्हण ना, आदित्य म्हणाला. ओके सर, शिव लगेच सिरियस मोडमध्ये म्हणाला. शिवचा आवाज ऐकून तो सगळ्या विचारातून बाहेर आला. मान हलवत खुर्चीत सरळ बसला. चल, झालं तेवढा खूप टाइमपास झाला. काम करूया. नवीन कंपनी हायर करायची तर जीव तोडून काम करावं लागणार, आदित्य म्हणाला आणि कामाला लागला. इकडे दिव्या राग राग करत होती. बघावं तेव्हा हात लावतो मला. मिताली, तू का बोलली नाहीस काही? हात कसा लावतात सारखा येऊन मला? दिव्या मितालीकडे रागाने बघत म्हणाली. टू बी कंटिन्यू. बघू काय होतंय पुढे. कथा ऐका फक्त आरबी व्हायरल फीवरवर. जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.